दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांचा बारामतीजवळ झालेल्या त्या भीषण विमान अपघाताला आता ऑलमोस्ट 1.5 महिना उलटलाय। पण या दुर्घटनेमागचं खरं कारण काय आहे? हा फक्त अपघात होता की घातपात? या सर्व प्रश्नांची उत्तरं अजूनही शोधली जात आहेत। एकीकडे पत्रकार परिषदांच्या माध्यमातून आमदार रोहित पवार अनेक आरोप करतात, तर दुसरीकडे या प्रकरणाच्या सीआयडीच्या चौकशीत व्हीएसआर कंपनीच्या मालकाचा धक्कादायक जबाब समोर आलाय, ज्याने चौकशीत आता एक मोठं वळण आलंय। 3 दिवसांपासून सलग सुरू असलेल्या सीआयडी चौकशीत विमान चालवणाऱ्या व्हीएसआर कंपनीचे मालक व्हीके सिंग यांनी सीआयडी समोर एक खळबळजनक जबाब दिला, ज्याने सध्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठ्या चर्चांना उधाण आलंय। विशेष म्हणजे व्हीएसआर कंपनीच्या मालकाने दिलेल्या जबाबामुळे संपूर्ण तपासाचा फोकस आता थेट पायलटच्या निर्णयावर आणि उड्डाणाच्या परिस्थितीवर वळलाय। आता सीआयडी चौकशीत विमान चालवणाऱ्या व्हीएसआर कंपनीचा मालक व्हीके सिंग यांनी नेमकं काय जबाब दिलाय, याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब तर कराच, त्यासोबतच आमचं नवं व्हॉट्सअप चॅनलही सुरू झालंय, तर तुम्हाला सगळ्या अपडेट्स, दिवसभरातील सर्व व्हिडिओच्या लिंक आणि बातम्या एकत्र पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे आम्हाला व्हॉट्सअपवरही फॉलो करायला विसरू नका आणि याची लिंक तुम्हाला बायोमध्ये मिळेल। तर विषयाला लगेचच सुरुवात करूयात। अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी व्हीएसआर विमान कंपनीचे मालक व्हीके सिंग यांनी धक्कादायक जबाब नोंदवला। व्हीके सिंग यांची 3 दिवस सीआयडी चौकशी झाली, त्यात त्यांनी असा जबाब दिलाय की या चौकशीत अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी पायलट सुमित कपूरची चूक आहे। यात माझी काहीही चूक नाहीये, माझी चूक असेल तर मला कठोर शिक्षा करा, असा खळबळजनक जबाब व्हीके सिंग यांनी सीआयडी कडे नोंदवलाय। आता या विधानामुळे तपासाचा केंद्रबिंदू थेट पायलटच्या निर्णय प्रक्रिया आणि उड्डाण व्यवस्थापनावर गेला। अजित पवारांचे पुतणे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मात्र या जबाबावर तीव्र आक्षेप घेतला। रोहित पवार म्हणालेत की अजितदादांच्या विमान अपघाताचा केवळ तपास सुरू असल्याचं सीआयडी कडून सांगण्यात येत आहे। AAIBच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालाच्या विश्वासार्हतेवर तर काय बोलावं हेच कळत नाही। कधी ब्लॅक बॉक्स जळाला म्हणून तर कधी डेटा रिकव्हर केला म्हणून बातम्या पेरल्या जातात। तपास यंत्रणांकडून याबाबत मिठाची गुळणी धरली जाते। ब्लॅक बॉक्स मध्ये नेमकं काय रेकॉर्ड झालं हेच अद्याप बाहेर आलेलं नाहीये। तर मग अपघात झाल्यानंतर काही वेळेतच व्हीएसआर कंपनीचा मालक व्हीके सिंग याला कसं कळलं की यात पायलटची चूक आहे, असा धडधडीत सवाल आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला। रोहित पवारांच्या मते व्हीके सिंग पायलटची चूक असल्याचं सांगून स्वतः मात्र हात वर करून मोकळा होत असेल तर कदाचित तोफेच्या तोंडी दुसऱ्याला देऊन स्वतः मात्र नामनिराळं राहण्याचा त्याचा डाव दिसतोय, असा आरोप रोहित पवार यांनी केला। यात तुम्हाला माहित असावं म्हणून सांगते, नागरी उड्डाण मंत्रालयाच्या अपघात तपास प्राधिकरण म्हणजेच AAIBच्या 22 पानांच्या प्राथमिक अहवालानुसार बारामती विमानतळावर अजित पवारांचं विमान सकाळी 8:46 कोसळलं। सुरुवातीला हे विमान झाडावर आदळलं, त्यानंतर जमिनीवर कोसळलं। ही घटना घडली तेव्हा बारामती विमानतळावर लँडिंग वेळी दृश्यमानता केवळ 3 किलोमीटर होती, जी VFR म्हणजेच व्हिज्युअल फ्लाइट रूल्सच्या नियमांनुसार 5 किलोमीटर असावी असते, ती तेवढी नव्हती, असं या अहवालात नमूद करण्यात आलंय। आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे उड्डाणापूर्वी पायलटनं मद्यपान केलं नव्हतं, असंही या अहवालात म्हटलंय। आणि याच पार्श्वभूमीवर सीआयडीने व्हीके सिंग, जो व्हीएसआर कंपनीचा मालक आहे, याची तब्बल 3 दिवस पुण्याच्या पाषाणच्या मुख्यालयात सखोल चौकशी केली। व्हीएसआर कंपनीच्या मालकाच्या जबाबात त्यांनी स्पष्टपणे पायलट कपूरवर दोषारोप केला। पायलटला विमानतळाची पूर्ण माहिती होती, तरीही त्याने चुकीचे निर्णय घेतले असं ते म्हणाले। त्यामुळे त्यांनी केलेलं हे विधान AAIBच्या अहवालाशी विसंगत असल्याने आता वेगळ्या चर्चांना तोंड फुटलंय। सीआयडीने सिंग यांना पुन्हा बोलावण्याची शक्यता सांगितली असून ब्लॅक बॉक्सचं अमेरिकेतील डेटा विश्लेषण अजूनही बाकी आहे। AAIBचा अंतिम अहवाल मे पर्यंत येण्याची अपेक्षा आहे। त्यात व्हीके सिंग यांच्या जबाबामुळे आता पायलटकडून नेमकी काय चूक झाली हे शोधणं तपास यंत्रणांसमोर मोठं आव्हान ठरलंय।
दरम्यान तुम्ही VSR कंपनीच्या मालकाच्या या जबाबाकडे कसं पाहताय, तुमचं यावर काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.